विषय असतोच, पण तसे युनिट्स रिस्पॉन्ससाठी आत पण आपण काही सोय करणार का? कारण वेगळ्या वेगळ्या फायरसाठी वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. कधी फोम असतो, कधी पाणी असतं, कधी सँड असते. तर ह्याच्यावर मंत्री महोदय लक्ष देऊन आपले MSRDCचे किंवा गृह खात्याचे हॅझमॅट आणि फायर एक्सटिंग्विशर युनिट्स तयार करणार का? मुळामध्ये ही जी घटना झाली ती घटना झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या ज्या केंद्रीय कंपन्या आहेत ज्या अशा प्रकारचे वाहतूक करतात त्यांच्या इकडे अशा परिस्थितीत सॅल्वेज करण्याकरता जे इक्विपमेंट पाहिजे ते नव्हते. त्यामुळे यातनं आपल्याला एक नक्कीच ही शिक्षा मिळाली किंवा आपल्याला शिकवण मिळाली की अशा प्रकारे जेवढी वाहतूक होते त्या वाहतुकीच्या संदर्भात जर एखादा ऍक्सिडेंट झाला तर त्याला काय केलं पाहिजे याची SOPच नाहीये. ती इतके वर्ष वाहतूक करणाऱ्या कंपन्यांजवळही नाही आहे आणि आपण तर नवीन आहोत त्यामुळे आपण करण्याचा विषय नाहीये. आणि म्हणून आपण हे आदेश दिलेले आहेत. त्या कंपन्यांना देखील आपण सांगितलेलं आहे की जे वाहतूक करतात, कारण यातल्या बहुतांश कंपन्या केंद्र सरकारच्या कंपन्या आहेत, की त्यांनीही अशा प्रकरणी त्यांच्याकडे देखील हे इक्विपमेंट्स असले पाहिजेत रेस्क्यूचे, किंवा अशा पद्धतीनं जर टँकर लीक झाला तर काय करायचं, त्याला लगेच मोकळं कसं करायचं, आणि या परिस्थितीमध्ये पुढची जी SOP आहे ती SOP काय असली पाहिजे या दोन्ही गोष्टी ठरवण्याचे आदेश देखील आपण त्यांना दिलेले आहेत. महामार्ग अतिशय झपाट्याने आपण सगळीकडे करतोय, रस्त्यांच्या रुंदी होत आहेत, पण त्याचबरोबर तेवढं ट्रॅफिक देखील वाढतंय. त्यामुळे माझी सरकारला माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की एखादं हेलिकॉप्टर ठेवावं. तात्काळ काही उपाययोजना योजण्यासाठी एक आपण समिती नेमावी. निश्चितपणे तसं हेलिकॉप्टर आपण वापरतोय. फक्त आपला प्रॉब्लेम काय की आपल्या देशामध्ये सूर्यास्तानंतर आपल्याला हेलिकॉप्टर वापरता येत नाही. हा आपल्या देशातला एक मेजर प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे आपण नाईट फ्लाइंग अलाउ केलेलं नाही आणि म्हणून त्याचे कन्स्टेंट आहेत. पण अदरवाईज आपल्याकडे हेलिकॉप्टर उपलब्ध आहे, आपल्याला ते लगेच म्हणजे करता येतं. दुसरं जे आपण सांगितलं ते महत्वाचं आहे की आता आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावलेली आहे, ती कार्यरत देखील आहे. तेव्हा आता या ITMSचा उपयोग करून आपल्याला लोकांना इन्फॉर्मेशन फास्ट डिसिमिनेट कशी करता येईल आणि आपल्याला ट्रॅफिक सॅग्रिगेशन करणं शक्य आहे, ट्रॅफिक थांबवणं शक्य आहे, ट्रॅफिक डायव्हर्शन इथे देखील ते केलं. पण माझं स्वतःचं देखील मत आहे की उशिरा केलं आपण. ते जेवढ्या घाईने करणं आवश्यक होतं तेवढ्या घाईने केलं नाही. आणि याला अल्टरनेट रूटही कंजेस्टेड आहे. म्हणजे समजा मुंबई पुण्याला आता काढला आपण अल्टरनेट रूट, पण तो इतका फिरून आहे आणि तो इतका कंजेस्टेड आहे की त्याच्यावरनं पूर्ण ट्रॅफिक याच्यावर जाऊ शकत नाही. तथापि या सूचना दिल्या जातील की अशा परिस्थितीमध्ये ITMSचा उपयोग करून अगदी इंडिव्हिज्युअल व्यक्तीलाही कसा SMS जाऊ शकेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचे आदेश हे देण्यात येतील. तर हे जे प्री डिफाईन्ड रूट्स आणि जे मुख्यमंत्री महोदय सांगत होते की SOPs, मी आपल्याला विनंती करेन की लवकरात लवकर SOP बनवून ह्या प्री डिफाईन्ड रूटवर रस्ता स्मूथ असला पाहिजे. इव्हॅक्युएशन प्रोसेस, कारण ट्रॅफिक गाड्यांचं इव्हॅक्युएशन एक वेगळं, पण लोकांना कसं त्या रिस्कमधून बाहेर काढता येईल मी आपल्याला विनंती करेन. सजेशन फॉर ऍक्शन निश्चितपणे याच्यावर कारवाई केली जाईल.